दोन समाजामध्ये नेहमी वाद लावणं हे या सरकारचं काम आहे। सरकार कसं देत नाही तेही मराठा समाज बघणार आहे। कधी हा नाराज कधी तो नाराज, त्यांना सांभाळता सांभाळता वेळ गेला। त्यामुळे याला जबाबदार फक्त हे सरकार आहे। तुम्ही जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिला तर मराठ्यांनी शांततेत जरी आंदोलन केलं तरी तुम्हाला बाथरूम सुद्धा उघडता येणार नाही, एवढं लक्षात ठेवा। एक मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो, दुसरा मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो, तिसरा मंत्री तिसऱ्या तोंडाने बोलतो। आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, तुला काय करायचं तर कार। हिंदू मुसलमान बाजूला राहू द्यावं, माणुसकी नावाची गोष्ट असते। अगर अभी तक आपने द वॉइस को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ अभी सब्सक्राइब करें। दोस्तों, क्या आप जानते हैं गोट मिल्क यानी बकरी के दूध के क्या फायदे हैं? इससे शरीर में कैल्शियम की कमी पूरी होती है, डाइजेशन में हल्का होता है, वजन घटाने में मदद करता है और ऐसे ही कई फायदे हैं। डॉक्टर फाल्के लाए हैं अपने गोट फार्म से फ्रेश गोट मिल्क सीधा आपके दरवाजे पर, वो भी वाजिब दामों में। प्रीपेड मंथली स्कीम का लाभ उठाने के लिए स्क्रीन पर दिए नंबर पर कॉन्टैक्ट कीजिए। गोटले फार्म फ्रेश गोट मिल्क फ्रॉम डॉक्टर फाल्के's गोट फार्म। मराठा आरक्षण या सरकारने बिघडवलेला खेळ आहे, जे आपल्या हातातच नाही ते बोलावं कशाला। आता कुठेच सगळे मंत्री, कोण गावाला बसलंय, कोण कुठे गेलंय, कोण कुठे गेलंय। दोन समाजामध्ये नेहमी वाद लावणं हे या सरकारचं काम आहे। दोन धर्मामध्ये वाद लावणं हे या सरकारचं काम आहे। ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई लावणं हे आमचं या सरकारचं काम आहे। हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवणं या सरकारचं काम आहे। कारण का या सरकारला या दंग्याशिवाय मतं मिळणार नाही ते माहिती आहे। काही कामच केलेलं नाही। 3 वर्ष फक्त ह्याला सांभाळ त्याला सांभाळ याच्यातच वेळ गेला। कधी हा नाराज कधी तो नाराज, त्यांना सांभाळता सांभाळता वेळ गेला। त्यामुळे याला जबाबदार फक्त हे सरकार आहे। उद्या काय बरं वाईट झालं तर त्याचे परिणाम सरकारलाच भोगावे लागतील। म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की दंगा घडवण्याचा पूर्ण असं आहे की तुम्ही का सांगितलं खोटं की आम्ही तर ह्या तारखेला आरक्षण देतो, त्या तारखेला आरक्षण देतो, ह्या महिन्यात आरक्षण देतो, त्या महिन्यात तुमच्या हातातच नाही आहे तर मोदींच्या हातात आहे। पण तुम्ही का मोदींकडे गेले नाही, का पार्लमेंटमध्ये गेले नाही, का तुमच्या लोकांनी पार्लमेंटमध्ये आवाज उचलला नाही? कारण का तुम्हाला काही करायचंच नव्हतं। जरांगेने उद्या 12 वाजेपर्यंत मला जरांगे साहेबांबद्दल काही बोलायचं नाही, मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही। पण एकंदरीतच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तणावग्रस्त करण्याची जबाबदारी या सरकारवर आहे। एक मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो, दुसरा मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो, तिसरा मंत्री तिसऱ्या तोंडाने बोलतो। का बोलतो? कॅबिनेटमध्ये बोला ना। तुम्ही कशाला रस्त्यावर येऊन भांडणं लावता? मीरा रोड मध्ये देखील आपण बघितलं, ते मीरा रोडचं तर भयंकरच प्रकरण आहे। एखादी आमदार उठून बोलते मला 5 मिनिटं द्या, मी बघा काय करते। हे काय आमदारांनी बोलाय? आपण आमदारांनी काम आपलं हे दोन्ही समुदायांना एकत्र राहणार, समजव अरे बाबा राहू दे चल बस। का नाही मुख्यमंत्री गेले तिथे आजपर्यंत? त्यांचा जिल्हा आहे ना। हिंदू मुसलमान बाजूला राहू द्यावं, माणुसकी नावाची गोष्ट असते। मुख्यमंत्री आले तर दोनही समाज गप्प बसले असते। दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याचं कार्य मुख्यमंत्र्याचं होतं ना, का नाही केलं?